कल्पना करा, तुमची उडुलपाची जमीन आहे, पण तुम्ही नोकरीसाठी शहरात राहता. 12 वर्ष तुम्ही तिकडे फिरकतही नाही आणि अचानक एक दिवस बातमी मिळते, साहेब त्या जमिनीवर कोणीतरी तिसराच राहतोय आणि आता तोच मालक आहे. हे वाचायला किंवा ऐकायला धक्कादायक वाटतं, पण भारतात असा एक कायदा आहे जो मालकापेक्षा त्या जमिनीचा वापरकर्त्याला जास्त महत्त्व देतो. यालाच म्हणतात ॲडव्हर्स पोजेशन, म्हणजेच प्रतिकूल ताबा. आज आपण या कायद्याचे सर्व पैलू उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी देणार आहे एक प्रॅक्टिकल चेकलिस्ट तुमची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी. महाराष्ट्रात जमीन म्हणजे फक्त माती नाही, ती एक अस्मिता आहे. म्हणूनच इथले जमिनीचे वाद कोर्टात वर्षानुवर्षे चालतात. अनेकांना वाटतं की 7/12 नाव आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत, पण अर्धवट माहिती धोकादायक असते. लोक गुगलवर सर्च करतात 12 इयर पोजेशन रूल, पण त्यामागचं नेमकं सत्य काय आहे? हा कायदा येतो लिमिटेशन ॲक्ट 1963च्या आर्टिकल 65 मधून. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर कोणी तुमच्या जमिनीवर ताबा मारला असेल आणि तुम्ही 12 वर्षाच्या आत कोर्टात जाऊन आपला हक्क मागितला नाही, तर तुमची मालकी संपुष्टात येऊ शकते. मुळात हे लक्षात घ्या, खाजगी जमिनीसाठी ही मर्यादा 12 वर्ष आहे आणि सरकारी जमिनीसाठी ही मर्यादा 30 वर्ष. कायदा म्हणतो, जो आपल्या हक्कासाठी जागा असतो त्यालाच कायदा साथ देतो. जो आपल्या मालमत्तेवर 12 वर्ष झोपून राहतो त्याला न्यायालयही मदत करू शकत नाही. एक उदाहरण घेऊ. समजा गावात बापू काका तुमच्या जमिनीवर 15 वर्षापासून शेती करतात. त्यांनीच कुंपण घातलं, वीज बिल तेच भरतात आणि गावाकडे सगळी चर्चाही आहे की बापू काकाच तिथे मालकासारखे वागतात. तुम्ही 15 वर्ष फिरकलाच नाही. अशा वेळी जर बापू काका कोर्टात गेले तर कोर्ट विचार करेल, 15 वर्ष गायब असलेला कागदी मालक मोठा की प्रत्यक्षात घाम गाळून जमीन राखणारा वापरकर्ता मोठा? प्रतिकूल ताबा सिद्ध करण्यासाठी कोर्ट या 5 महत्त्वाच्या गोष्टी तपासतं. पहिली गोष्ट, विरोधी ताबा. ताबा मालकाच्या परवानगीशिवाय हवा. जर तुम्ही भाडेकरू असाल तर तुम्ही कधीच मालक होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उघड ताबा पाहिजे. तो ताबा लपून छपून नसावा, जगाला दिसेल असा असावा. तिसरी गोष्ट, अखंडित ताबा असावा. 12 वर्षाच्या काळात खंड पडलेला नसावा. चौथं म्हणजे एक हाती तुम्हीच तिथे मालक म्हणून वावरलेले असावे. 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मालकाने या 12 वर्षात कोणतीही पोलीस तक्रार किंवा कोर्ट केस केली नसावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमची जमीन कशी वाचवाल ही प्रॅक्टिकल चेकलिस्ट लक्षात ठेवा. वर्षातून किमान 2दा जमिनीला प्रत्यक्ष भेट द्या. दर 3 महिन्यांनी डिटेल 7/12 आणि फेरफार तपासा. जमिनीवर तुमच्या नावाचा मालकी हक्काचा बोर्ड लावा. कोणाला जमीन वापरायला दिली असेल तर दर 11 महिन्याने रजिस्टर लीज ॲग्रीमेंट नक्की करा. लक्षात ठेवा, कागद माझ्या नावावर आहे या भ्रमात राहू नका. तुमची जागरूकता ही तुमची खरी मालकी आहे. तर मित्रांनो, जमीन जपा, कागद जपा आणि आपले हक्क वेळेत वापरा. हा व्हिडिओ तुमच्या गावाकडील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा कॉमेंटमध्ये सुचवा. मी आहे ॲडव्होकेट विनोद राठोड. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.